नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. गजानन कीर्तिकरांनी कुणाची फसवणूक केली असं मला वाटत नाही. गजानन कीर्तिकरांवर होणाऱ्या टीकेवर अंबादास दानवे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तर गजानन कीर्तिकरांनी आपल्या पक्षाचा राजधर्म पाळला पाहिजे. गजानन कीर्तिकरांवर भाजपा आमदार नितेश राणेंनी हे वक्तव्य केले. दरम्यान शिवसेनेची उमेदवारी मिळाल्यानंतर ऐनवेळी अर्ज मागे घेऊन अमोल कीर्तिकरला बिनविरोध खासदार करण्याचा गजानन कीर्तिकरांचा कट होता असा आरोप प्रवीण दरेकरांनी केला आणि यानंतर या टीका टिप्पणी होऊ लागल्या. भाऊ जुने शिवसैनिक राहिलेले ते लढायचं तर लढले असते, नाही लढायचं तर नाही लढले असते. पण अशा पद्धतीनं गजाभाऊ वागले असते असं बिलकुल मला वाटत नाही की घ्यायचं आणि नंतर नाही लढायचं. असं फसवणूक गजाभाऊने केली नसती. ठीक आहे, त्याने विचार बदलला, दुसऱ्या पक्षात गेले, आमच्याशी गद्दारी केली, हे बरोबर आहे. पण असं ओव्हरऑल वाटत नाही, कारण आमच्याकडे भागात गजाभाऊ एक ज्येष्ठ नेते राहिलेले आहेत, आताही आहेत. असं त्यांनी कधी केलं असतं असं मला मुळीच वाटत नाही. अंतर्गत प्रश्न आहे. पण एकंदरीत महायुतीमध्ये आल्यानंतर, शिंदे साहेबांना मुख्यमंत्री केल्यानंतर ह्या सगळ्या जणांनी समर्थन मोठ्या दिलाने दिलं आणि म्हणूनच हे सरकार अस्तित्वात आलं. गजानन कीर्तिकर साहेबांनी शेवटी आपल्या पक्षाचा राजधर्म त्यांनी पाळला पाहिजे. मुलाला अगर वडिलांवर एवढंच प्रेम असतं तर वडिलांबरोबर आले असते पक्षामध्ये. पण त्यांनी शेवटी मुलांनी घरातच गद्दारी करायचं ठरवलं.